बोला. दादा, तुम्ही मला सांगा, शेती व्यवसाय करण्याकरता तुम्ही सुरुवात कधी केली? शाळा सुटल्यानंतर म्हणजे 10वी शाळा झाली. हां पुढे हां आवड नाही, शेतीची आवड होती. हां गुरंढोरांची आवड सगळी हां करायची. हां होती घरची शेती. हां तिथपासून आई झाली. शेतीमध्ये काय काय घेता आपण? भात हां प्रामुख्यानं हां पहिल्यापासून पारंपरिक. हां आणि नंतर मग आता 25 वर्षापूर्वीपासून नारळ लागवड घेतलेली. बर नारळ, थोडी सुपारी. हां त्याच्यानंतर मग ह्या काही भाजीपाला करायचो, भुईमूग. हां मुख्य मुख्य पीक भात. मुख्य पीक भात हां सुरुवातीला. आणि असं किती वर्ष केलं? म्हणजे स्वतः तुम्ही शेतावरती राबलाय असं मी प्रत्यक्ष बघितलंय. हम्म. हां ते साधारण तुम्हाला सांगतो तरी 25 म्हणजे त्यांचं लक्ष तुमच्याकडे येईल. हो 25 वर्ष तरी नक्की. 25 वर्ष झाली. हो स्वतः मी करतो. हां हल्ली म्हणजे आता तब्येत बरी नाही म्हणून तितक्या हे करीत नाही, म्हणजे नुसता हे करतो म्हणजे. हां म्हणजे यापूर्वी मी ज्या वेळेला तुमच्याकडे आलो होतो खडपोलीला, होय. त्यावेळेस मी असं पाहिलंय की आपण दोघे जण शेतात गेलो होतो फिरायला, होय. आणि येताना मोठा गवताचा भारा डोक्यावरती घेऊन तुम्ही आलेले मी बघितलेला आहे. होय होय. हे असं किती वर्ष चाललं होतं? एक कमीत कमी 15-20 वर्ष तरी नक्की. बर. हां. पण आता तब्येत ठीक नसल्या कारणानं सगळं तुमच्या सौभाग्यवती बघतात का आमच्या होय. वहिनी? होय होय. आता वहिनी काय काय पूर्ण करतात वहिनी, जवळजवळ तुम्ही पूर्ण सांगाल का जरा? हं. सांगा. एक तर तुम्ही आमच्या भावाला सांभाळता. हां 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 त्याशिवाय शेतीमध्ये काय काय कामं करता तुम्ही? भात कापायला जातो, हां कापणं, आणणं हां सगळं. आणि मुळात तिचं म्हणजे ते सांग ना, तिकडे सुद्धा लहानपणापासून तिला हां. आवड, शेती पण त्यांची, शेती शेतीवाडी भरपूर, भरपूर, सगळं. गुरंढोरं. तिकडे म्हणजे कुठं? दिल्याला भिलं केतकर. बर. हां. माहेरी हां या चिपळूण तालुक्यातच. हां हां तिकडे पण गुरं म्हणजे भरपूर, म्हणजे मोठी बागायत, आंब्या बागायत होती. हां. आहे त्यांची बाग बिग मोठी. वहिनी तू सांग ना, आंबा कोणता कोणता होता तुझ्या? हां, ते सांगतो माझे. आंब्याच्या बऱ्याच जाती आहेत, हां 40-50 जाती आहेत आंबे. हां. वेगवेगळे. पण तुझ्या ह्याच्यामध्ये नावं नावं काय तुला सांगायचं? हापूस आहे, पायरी आहे, हां त्यानंतर लंगडा हापूस म्हणून आहे, हां जॉर्ज आहे, हां फर्नांडिस आहेत, बऱ्याच जाती आहेत, थोरलांबा आहे. हां आणि ही ही सगळी शेती तू गावाकडे असताना करायची, हो. आणि आता इथं आल्यानंतर काय काय करते शेतीमध्ये? झाल्यानंतर काय आता शेतात जायलाच लागतं, भात कापणी, कारण काय? लावणी. माणसं मिळत नाहीत ना. हां माणसं मिळत नाहीत, आणि जरा आमच्या दादांची तब्येत थोडीशी नादुरुस्त त्याच्यामुळे असते. काय करायलाच लागतं. हां 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 मग याशिवाय मग घरामध्ये दूध दुभतं या दृष्टिकोनातून काय? गुरं आहेत, किती आहेत? त्यांचं करायला लागतं सगळं. किती आहेत? सोडणं, बांधणं, दूध काढणं सगळं. हां आता जरा कमी आहेत. हां हम्म. पहिल्यांदा 4-4, 5-5 म्हशी असायच्या. हां गाई 2 हां असे सगळे असायचे. पण आता जरा कमी केलं. एक गाय, एक म्हैस आहे. बर. हं. दूध बीत काढणं आता जवळ मी आता क्वचित काढतो. हां. कारण मला एक खुर्चीवर बसल्याशिवाय काढता येत नाही. काढता असं येत. ह्याने बसून काढता येत नाही. हां बाकी सोडतो, नेतो, आणतो, गुरं चारा वगैरे नेतो. हां बाकी विशेष काही मी करत नाही. बर. म्हणजे पायाकडनं हे होत नाही म्हणून. गुडघ्याचा त्रास? गुडघ्यात त्रास म्हणून. हां मग गुडघ्याच्या त्रासावरती वहिनी काही तुम्ही उपाय वगैरे काही केला का? उपाय काय डॉक्टर उपाय झाले. हो, आयुर्वेदिक औषधं बाकी सगळे हे चालू होतं यात. अरे तिला बोलू दे ना जरा. हां चालेल. हां केतकर वहिनी, नाही आता वापट वहिनी. हां बोला बोला. हम्म. आणि हे सगळं करत असताना तुम्ही तुमच्या मुलीला संस्कृतमध्ये शिकायची जी काय आवड निर्माण केली, त्याला कारणी म्हणजे काय काय कारणं घडली? तिला आवड आली मुख्य. हां. त्यामुळे इथे कॉलेजला चिपळूणला नव्हतं संस्कृत, 12वीपर्यंतच होतं. हां पण तिला आवड असल्यामुळे ती पुढे रत्नागिरीला गेली. हां आणि पुढे सगळं तिने संस्कृतमध्ये पूर्ण केलं. हां MA पर्यंत एम ए संस्कृतमध्ये एम ए केलं. संस्कृतमध्ये MA, आणि बहिणीन पण MA BEd सगळं. हां हां आणि बहिणीन पण मग हौसेनं अगदी नेलं. आणि मी म्हणली हे करते काय, जावं हे करू नको, जबाबदारी सगळी घेतलं. आणि त्या ते शिक्षणाची सगळी म्हणजे हे घ्यायला, राहायला जायला सगळी हे घ्यायला राहू शकली. त्या तिच्या मुली होत्या, मुलगा, त्यांच्यासोबत म्हणजे सगळं हे झालं व्यवस्थित. सगळ्यांनी मी त्या घरातल्यांनी सहकार्य चांगलं केलं. हां म्हणजे दादूची बहीण रत्नागिरीत असते? होय होय. हां आणि कोणत्या कॉलेजमध्ये शिकली तुमची मुलगी? गोगटे मोठे जुगार. दोघे. गोखटे जोगाईकरला. आणि किती वर्ष होती तिथं मग? तिथे जवळजवळ 6 किंवा 7 वर्ष तरी 6 होती. वर्ष तरी कारण होती. 4 वर्ष कॉलेज हां आणि नंतर मला वाटतं 2 एम वर्ष एची हे ना. MA. 2 वर्ष एम एची. आणि MA आणि एक वर्ष आणि BEd. बीएड 1 वर्ष काय हम्म. का 2 वर्ष? 2 वर्ष पुढे 2 वर्ष BEd. झालं. हां आता शेतामध्ये काय काय घेतलंय तुम्ही? आता शेतात काही नाही. यंदा काही केलं पाठीमागं केळी बिळी दिसतात केळी मला. आहेत, केळी आहेत. हा ती ही केळीची बाग वेगळी. हां
शेत खाली अगं म्हणजे सगळं शेत म्हणतात, केळीची बाग हे वेगळी, बरोबर आहे. याच्यात शेतात काही शेत नाही, म्हणजे ही भाजीपाला समजत काही करतो यांची ते भात फक्त असं. एकूण शेतीमध्ये काय काय आहे सध्या? कडधान्य काही नाही. हां, आणि आहे काय ते? अजून काही केलेलं नाही फक्त. आता फक्त काय इथे केळी आता- सुपाऱ्या हां. नारळ हां, म्हणजे माड आहेत माड आहेत. आणि माडाची देखभाल वगैरे करण्याकरता तुम्ही स्वतः काम करता? नाही माडात नाही स्वतः जात, एवढा वेळच मिळत नाही घरातलं बरं. हं, जेवण हे ते सगळं गुरांचं हे करून अजून बाहेर जायला वेळ नाही मिळत. बरोबर. या सगळ्या कामातनं ते तुम्ही गेलं तर पडलेले गोळा करून आणायचे गेलंच किंवा. शेती सांभाळत सगळ्या घरच्या गोष्टी करणं हम्म. हे तुम्ही करता. बाकी उन्हाळी कुळीत पावटा, कडवा, चवळी हां. आता जरा यंदा अजून केलेलं नाही. हां. पण दरवर्षी असतो म्हणजे घरचं घरापुरेसं धान्य चांगलं होतं त्याच्यातलं म्हणजे कडधान्य. हां. पावटा, चवळी, कडवा. हां. पण या ह्यांचा आधी रानले डुकरांचा त्रास, हां. भुईमुग सुद्धा आम्ही केलेला आहे. हां. कोबी लावलेली आहे हां. सगळी, हां. वांगी, हां. कलिंगड. हां. पण आता ह्या जास्ती त्रासानं आणि माझं मजूर मिळत नाहीत, हां. बेभरोसे सगळं, त्यामुळे सगळं आणखीन कमी करावं लागलं सगळं. बरं, नाही बरं. लागत. जागा जमीन भरपूर आहे, हां. करायला सोय आहे, पाण्याची सोय आहे, हां. पण करू शकत नाही हां. इच्छा असून. अच्छा. भाऊ येतो आणि तोच करतो आहे ना, हां. नंदू. नंदू. हां, तोच जास्तीत जास्त तोच करतो लक्ष देऊन इथे. बर बाकी मी स्वतःहून काही नाही करीत, बर बर म्हणजे होत नाही, झेपत नाही म्हणून. बरोबर बरोबर. बाकी सगळी असतात आपापल्या सगळे एकरी असतात. गुड गुड गुड. धन्यवाद. बापट विश्वकरता तुम्ही आमच्या बापट विश्वच्या रसिकांच्या करता दिलखुलास बोललात, याबद्दल आम्ही आपल्याला सर्वांना दोघांना धन्यवाद देतो. आणि महत्त्वाची गोष्ट, हा व्हिडिओ जो आहे हा आपण लाईक करावा, शेअर करावा, सबस्क्राईब करावा, अशी मी माझ्या सर्व रसिकांना विनंती करतो. धन्यवाद. नमस्कार करा. नमस्कार नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार.